दीपनगरच्या ऋषिकेश नागरे यांनी केली एमबीबीएस पदवी संपादन। दीपनगर येथील ऋषिकेश अर्जुन नागरे यांनी परदेशात एमबीबीएसची पदवी संपादन करून भारतातील एफएमजीई ही परीक्षा प्रथम प्रयत्नात पास केली आहे। ऋषिकेश नागरे यांनी त्याचे आजोबा विश्वनाथ नागरे यांचे स्वप्न पूर्ण केले असून कठोर श्रमाने त्यांनी ही संपादन केली आहे। त्याचे वडील अर्जुन नागरे दीपनगर येथे सहाय्यक अभियंता पदावर असून आई सुनीता नागरे ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे नोकरीस आहे। ऋषिकेश याने भुसावळ येथे केंद्रीय विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेऊन रशियातील ओरस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किर्गिस्तान येथून एमबीबीएस ही पदवी संपादन केली आहे। ही पदवी संपादन केल्यावर भारतातील एफएमजीई ही परीक्षा पास झाल्यावर भारतात इंटर्नशिप करून डॉक्टर म्हणून संबोधले जाते। या परीक्षेसाठी अंदाजे 60,000च्या आसपास विद्यार्थी बसलेले होते, त्यातील केवळ 20% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यामध्ये परीक्षेमध्ये ऋषिकेश उत्तीर्ण झाल्याने दीपनगर व परिसरात त्याचे अभिनंदन होत आहे। यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे, दीपनगर। ऋषिकेश अर्जुन नागरे, माझं पहिल्यापासून एक ध्येय होतं की डॉक्टर बनायचं। माझं म्हणण्यापेक्षा माझ्या आजोबांचं होतं, जे मी आता स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मी आता एफएमजी मधनं पास आउट झालो आहे आणि एमबीबीएस डॉक्टर बनलेलो आहे। तर माझं शिक्षण पहिले झालं होतं इथे दीपनगरच्या शेजारी एक शाळा आहे केंद्रीय विद्यालय भुसावळ, तिथून मी पास आउट झालो 12th आणि नंतर नीटची परीक्षा दिली होती। त्याच्यानंतर मग डॉक्टर बनण्यासाठी मग मी बाहेरचा निर्णय घेतला, बाहेर जायचा। तर मी रशियामध्ये गेलो होतो, तिथे किर्गिस्तान म्हणून आहे ओरस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, तिथून मी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला इथे आल्यावरती एफएमजीची परीक्षा द्यावी लागत असते। तर मग ती आता सध्या झाली होती रिसेंटली, तर ती पास आउट झालो मी। मला हे एफएमजी पासून खूप आनंद झाला आणि याच्यासाठी मी दिल्लीमध्ये क्लास लावले होते अराईजमध्ये। तर तिथे आम्ही सकाळी 7 पासून क्लासला जायचो। तर एकदम पॅक शेड्यूल असायचं की सकाळी 7 पासून संध्याकाळी 12-1 पर्यंत आम्ही सलग अभ्यास करायचो। तिथे आम्ही छोटा ग्रुप बनवला होता पोरांचा, त्याच्यामध्ये आम्ही डिस्कशन वगैरे करायचो। काही समजलं नाही तर सर लोकांना जाऊन विचारायचो। त्याच्यावरती आम्हाला म्हणजे त्यांनी खूप आमच्याकडनं करून घेतलं व आम्ही ते जिद्दीने चिकाटीने केलं, त्याच्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झालं। मला याच्यामध्ये माझ्या खास करून आई वडिलांचा खूप मोठा हात आहे। त्याच्यानंतर माझी बहीण, जीजू, परत माझे मामा आहेत, खूप माझ्या सपोर्ट केलेला यांनी। खूप अडचणी आल्या आम्हाला दिल्लीमध्ये राहण्या वगैरे, त्यांनी सगळ्यांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि हे मी शेवटी पास केला। डॉक्टर बनायचं ध्येय याच्यासाठी पकडलं की मी लोकांची सेवा करता येईल, गोरगरिबांची सेवा करता येईल व मी दुसऱ्या लोकांनाही सांगू शकतो की डॉक्टर बनणं एवढे अवघड नाही आहे। थोडंसं आपल्याला मेहनत करावं लागेल, चांगलं आपल्याला त्यासाठी घासावं लागेल एक प्रकारे, आणि आपण हे आपलं जर ध्येय असेल ना तर आपण ते गाठू शकतो। त्याच्यामध्ये असं नाही की काही अडथळे येतात, खूप येतात, पण ते सगळं सामोरे जाऊन आपल्या शेवटी आपलं जे गोल आहे ते आपण प्राप्त करू शकतो। प्राप्त झाली पण भारतातील एफएमजी एक्झाम प्रथम प्रयत्नात प्राप्त करून माझ्या गावातील पागुर तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या गावातून हा माझा मुलगा प्रथमच एमबीबीएस झालेला एकमेव मुलगा असून त्याच्या आजोबा विश्वनाथ शंकर नागरे यांचे स्वप्न होते की आपल्या गावातील कोणीतरी एक मुलगा एमबीबीएस असावा की जेणेकरून गावातील गोरगरीब जनतेची सेवा करता यावी। आणि त्यानंतर मी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करतो की बाहेर देशात मुलांना शिकवणं एवढं काही अवघड नसून खूप कमी खर्चामध्ये आपल्याला मुलांना एमबीबीएस डॉक्टर बनवून आणता येते। आणि इथे आल्यानंतर ही फक्त एक एक्झाम असते, एफएमजी ही पास होणं खूप अत्यंत गरजेचं आहे। मुलगा ऋषिकेश याने दिल्ली येथे खूप कष्ट घेऊन एफएमजी एक्झाम प्रथम प्रयत्नात यश प्राप्त केले। नमस्कार। सुनीता अर्जुन नागरे, मी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे कार्यरत असून माझा मुलगा ऋषिकेश अर्जुन नागरे याचं आजोबांचं ध्येय होतं की याने प्रथम डॉक्टर बनावं, परंतु त्यांनी त्या शब्दाचा त्याला समजल्यापासून जेव्हा हे केलं आदर की माझ्या बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, तर त्यांनी निर्णय घेतला
त्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागत असून तो नाही म्हटला. त्याला चांगले चांगले कॉलेज आले होते. आम्ही त्याला रिक्वेस्ट केली, बाबा नको, तुला जर पेलवत नसेल तर तू इंजिनिअरिंग करून घे, डॉक्टरकीला जाऊ नको. पण म्हटला नाही. मला आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे जाऊन त्यांनी खूप कष्टाने परिश्रमाने 5 वर्षाची पास आउट होऊन आला. त्याच्यानंतर डिग्री पास घेतल्या की नंतर त्यांनी दिल्लीला आला, इथं क्लास लावले. त्या क्लासमध्ये त्यांनी एवढं फाईट दिली की अगदी रात्री दिवस त्यांनी कष्ट करून 16 घंटे त्यांनी अभ्यास केला. त्याच्यानंतर तो एकही दिवस माझ्यापासून दूर राहिला नव्हता. पण त्यांनी एवढा म्हणजे दूर जाण्याचा प्रयत्न केला की त्याला आजोबांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे जेवणाची सुद्धा कधी पर्वा केली नाही. एक बिस्किटवर त्यांनी दिवस काढला. रात्र शेवटच्या 3 दिवस तर तो रात्रंदिवस झोपला सुद्धा नाही सर. तरी पण त्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी ते FMG एक्झाम ही एकाच टर्म मध्ये पूर्ण पास करून तो म्हणजे पास झाला. मला त्याचा खूप अभिमान आणि गर्व आहे.